आता मी म्हटलं तसं की या उपक्रमात सामील झाला की यांचाच अर्थ तुम्ही खूप सिरियसली या गोष्टींचा विचार करता आहात. तर मला असं वाटलं की थोडंसं त्याच्या मागचे काही काय म्हणता येईल न्यूरोसायंटिफिक फॅक्ट्स ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्याला रॅशनली जर त्याचं कळलेलं असेल तर आय थिंक आपल्याला त्या बाबतीत जे चॉईसेस करायचे आहेत ते कन्सिस्टंटही राहतात आणि नोईंग वाय वी आर डुईंग व्हॉट वी आर डुईंग हा जो एक त्यातला महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे सायंटिफिक टेम्परामेंट असलं तर मला असं वाटतं की त्या सगळ्यामध्ये सातत्य ठेवणं किंवा इतर कोणाबरोबरही बोलताना ते नुसतं अनुभवाच्या पातळीवर न राहता त्याच्या कारणीभावाचे सकट जर ते तुम्हालाही समजून घेता आलं आणि सांगता आलं तर मला असं वाटतं की ते जास्ती प्रभावी ठरेल. म्हणून काही मुद्दे मी अगदी चक्क लिहूनच आणले आहेत की या गोष्टी आज आपण बोलूया. थोडासा म्हणजे मला खात्री की हा अनुभव सगळ्यांना जो आत्ताचा गेल्या 45 मिनिटात आला वॉज मोर ऑर लेस लाईक अ फ्री फॉल ना, म्हणजे कुठे त्याची दिशा काय होणार आहे, डोक्यात काय चालणार आहे, काय इट वॉज लाईक अ फ्री फॉल एक्सपिरियन्स. आणि हाच एक आता आपल्यामधला जो मुद्दा आहे की आपण असे कुठलेही फ्री फॉल आपण करत नाही. आपल्याला लगेच काहीतरी स्ट्रक्चर लागतं, त्याच्या पुढे लगेच काहीतरी हे लागते आणि किंबहुना तो वेळ मिळूच नाही अशी आपण एक आता थोडीशी प्रोव्हिजन करायला, प्रोव्हिजन म्हणण्यापेक्षा त्याच्या मागेच लागलो की असा मोकळा वेळ मिळताच का नाही. तर खरं तर मुद्दा असा आहे की थोडंसं उत्क्रांतीच्या संदर्भात जाणून घेऊया की आता आपण जिथे आहोत ना तिथे असं वियर्ड पद्धतीने आपण एका ताणाच्या जगात आहोत की जिथे बेसिक नीड्स आर टेकन केअर ऑफ, म्हणजे ज्याच्यासाठी आपल्या मेंदूमधली यंत्रणा फिटेड आहे. आपला मेंदू ज्या बेसिक पेन प्लेजर ही जी अगदी त्यातली महत्वाची गोष्ट आहे ती ज्या याच्यासाठी फिटेड आहे ते म्हणजे स्केअरसिटी आणि एव्हर प्रेझेंट थ्रेट. ह्या दोन गोष्टींसाठी आपलं प्लेजर पेन मेकॅनिझम हे फिटेड आहे ब्रेनमध्ये. एक तर मेंदूमध्ये या दोन्ही गोष्टी कोलोकेटेड म्हणजे एकाच जागी त्या प्रोसेस केल्या जातात. आणि हे सगळं माणूस अनेक लाखो वर्ष, 40 लाख वर्ष कमीत कमी ह्या दोन अवस्थांमधनं जात होता की जिथे स्केअरसिटी होती रिसोर्सेसची सातत्याने आणि थ्रेट तर होतच होतं, कारण माणसाकडे सेल्फ प्रोटेक्शनसाठी ॲब्सोल्युटली काही नाही. म्हणजे वाघ सिंहासारखं वरही नाही, माकडासारखं झाडावरही चढता येत नाही, सशासारखं बिळातही जाता येत नाही. सो माणूस ही एक प्रजाती अशी आहे की जिच्याकडे सेल्फ प्रोटेक्शनसाठी काहीच नाही. पण तरी सुद्धा प्रजाती म्हणून आपण टिकलो याची काही कारणं आहेत. अर्थातच की एक तर आपण दोन पायावर उभे राहायला लागलो त्यामुळे आपल्याला थ्रेट कळणं सोपं झालं. दुसरी गोष्ट 5 फुल्ली फंक्शनिंग ज्ञानेंद्रिय ही तर सगळीच्या सगळी फुल्ली फंक्शनिंग ही तर कुठल्याही प्राण्यामध्ये नाही, त्यामुळे थ्रेट सेन्स होणं आपल्याला शक्य झालं. आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला कुठेतरी जीवाचा प्रश्न निर्माण झाला त्या वेळेला एक यंत्रणा म्हणजे थ्रेट आल्यानंतर फाईट फ्लाईट फ्रीज तो एक वेगळा हे. परंतु समजा माझ्यामध्ये फ्लुइड डिप्लिशन झालं, शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली शरीरामध्ये, तर अर्थातच ते पाणी रिप्लेस व्हायला पाहिजे. मी बाहेरून प्यायला म्हणजे त्याचा उगमाचा शोध घेतला पाहिजे, त्याचा सोर्स बघितला पाहिजे. आणि त्या सगळ्यासाठी मला हालचाल करण्यासाठी माझ्या स्नायूंना त्या कमांड्स मिळण्यासाठी मला मोटिवेशनही लागणार आणि ते मोटिवेशन जे आहे ते डोपामिनमुळे मिळतं. डोपामिन हे प्लेजर हॉर्मोनपेक्षा सुद्धा इट इज अ न्यूरोट्रान्समिटर नेसेसरी फॉर मोटिवेशन. आणि ते केव्हा पेन ऑफ नॉट हॅव्हिंग समथिंग, म्हणजे तहान लागल्यानंतर आपल्याला बेचैनी येते त्या अर्थाने पेन,
आणि मग साहजिकच आपल्याला आपोआप ते वाटायला लागतं की आता उठावं, ग्लास घ्यावा, पाणी प्यावं. आता हा जो भाग आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर पाणी प्यायल्यानंतर मला बरं वाटणार आहे, त्या अर्थाने प्लेजर. ओके, सो डोपामिन इज ऑलवेज सिक्रेटेड इन अँटिसिपेशन ऑफ प्लेजर, की मी ही गोष्ट केली असता मला प्लेजर मिळणार आहे, आणि त्यामुळे डोपामिन सिक्रेट होतं, आणि त्यामुळे मोटिवेशन, आणि त्यामुळे हालचाल, आणि त्या कृती आपण करतो. त्यामुळे आपली सगळी बरीचशी प्रगती, बरेचसे शोध हे सुद्धा लावण्याच्या मागे डोपामिन हे महत्वाचं केमिकल राहिलेलं आहे. कारण ह्या दोन गोष्टींसाठी, रिलीफ फ्रॉम पेन साठी आणि एखादी गोष्ट केल्यानंतर प्लेजर मिळणार, सो इन अँटिसिपेशन ऑफ दॅट प्लेजर, हा डोपामिनचा हे होता. पण मी परत म्हटलं तसं की हे मेकॅनिझम हे स्केअरसिटी आणि एव्हर प्रेझेंट थ्रेटसाठी होतं. मधल्या काळात आपण सगळं जग आपल्या आजूबाजूचं आणि अशा पद्धतीचे शोध लावले की जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आता आपल्याकडे स्केअरसिटी, म्हणजे त्या मानाने आपल्याकडे अजून अबंडन्स आहे. अगदी आपण डेव्हलपिंग कंट्री म्हटलं तरी सुद्धा अगदी काही पॉकेट्समध्ये आजही दुर्भिक्ष आहे, याच्याविषयी शंका नाही. पण आपण साधारणपणे ज्या परिसरात राहतो तिथला मुद्दा हा आहे. एक्स्ट्रीम कंडिशन आपण बाजूला ठेवूया, परंतु आपण बऱ्यापैकी अबंडन्स क्रिएट केला, सिक्युरिटी क्रिएट केली. म्हणजे आता आपण म्हणजे वेपन्स आर एक्सटेन्शन्स ऑफ अवर लिव्स, या पद्धतीने आपण सगळ्या आपली सेफ्टी एक क्रिएट केली. मग गडबड अशी झाली की हे जे प्लेजर पेन मेकॅनिझम आहे त्याला काही म्हणजे आता पेन कशाचं फील होण्याचा मुद्दा नाही, आणि मग त्यामुळे प्लेजर फील होण्याचा पण, म्हणजे सुखाचा रस्ता हा दुःखातून जातो, हे म्हणजे पेन इज द पाथवे टू प्लेजर, हे अगदीच नक्की आहे. आणि मग तिथून हळूहळू आपण अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या काढायला सुरुवात केली. मग त्याच्यात पॅशन आलं, इंटरेस्ट आलं, अशा पद्धतीच्या क्लुप्त्या काढायला सुरुवात केली, जेणेकरून काहीतरी केलं पाहिजे, आणि ते केलं असता काहीतरी भारी होणार आहे, माझ्या भाग्याला काहीतरी भारी येणार आहे, ह्या पद्धतीचे आपण क्लुप्त्या काढायला. वी स्टार्टेड मेकिंग थिंग्स अप. या सगळ्या कल्पना मग हळूहळू त्याच्यामध्ये निर्माण झाल्या, आणि मग आपल्यालाही कळायच्या आत कॅपिटलिझम आणि कन्झ्युमरिझमने व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ याच्या काही कल्पना. आणि मग हे सगळं जे सुरू झालं ते या टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्समेंट नंतर तर ते अजूनच, म्हणजे स्मार्टफोन आला तेव्हा द प्रॉमिस वॉज, म्हणजे ॲपलने जेव्हा हे केलं तर प्रॉमिस वॉज दॅट यू विल नेव्हर गेट बोर्ड. आता ती गडबड कशी होते ना की ते पेन असलं ऑफ नॉट हॅव्हिंग इट की डोपामिन सिक्रेट होतं, तुम्ही त्या दिशेने हालचाल करता, तुम्ही मिळवता, आणि मिळालं की ब्रेन इक्विलिब्रियमला येण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याचं रेग्युलेशन होतं. आणि ते रेग्युलेशन आपल्या प्रत्येकाचा एक जेनेटिक सेट पॉइंट असतो, आणि काही अनुभव असतात, त्यातनं आपल्या प्रत्येकाचा एक सेट पॉइंट असतो, तिथपर्यंत ते येतं. हे जोपर्यंत टेक्नॉलॉजी किंवा उदाहरण स्मार्टफोन जास्ती करून तिथपर्यंत जोपर्यंत होतं ना, तोपर्यंत हे रोजच्या आयुष्यातले छोटे आनंद, छोट्या गोष्टी नसण्याचं दुःख, मग त्याच्यासाठीचं मोटिवेशन, मग त्याच्यासाठी धडपड करणं, हा जो भाग होता याच्यामध्ये तो प्लेजर पेन बॅलन्स सातत्याने मेंटेन होत होता. इव्हन इफ वी मेड स्टफ अप, म्हणजे आपण अशा काही गोष्टी क्रिएट केल्या पॅशन, इंटरेस्ट, मोठ्या नावाच्या, तरी सुद्धा तोपर्यंत हा बॅलन्स बराच चालू होता. आता गडबड अशी व्हायला लागली की आपण त्याचा म्हणजे ॲक्सेसिबिलिटी मुळे आणि अवेलेबिलिटी, आणि मुळातच ह्या सगळ्या डिजिटल याच्यातले सगळे प्रॉडक्ट क्रिएट करताना ज्या 3 गोष्टी प्रामुख्याने त्याची काळजी घेतली जाते, ज्याच्यामुळे डोपामिन सिक्रेशन होणार हे नक्की असतं. एक म्हणजे त्याचा व्हॉल्यूम, म्हणजे पेपर वाचून संपतो, मूवीला गेलात मूवी बघून संपतो, इथे ती प्लेलिस्ट तुम्ही एक करेस्टोवर असते. सो देयर इज द व्हॉल्यूम, हा एक मोठा त्याचा भाग झाला.
दुसरा भाग असा झाला त्याची पोटेन्सी, म्हणजे काय म्हणतात, ताक आणि दारूमध्ये जो पोटेन्सीचा फरक आहे त्या अर्थाने मी सांगते की ती पोटेन्सी, तो कंटेंट म्हणजे असा रोजचं म्हणजे काहीतरी मोनोटोनस रुटीन लाईफ असा काही त्याच्यातला कुठलाही कंटेंट नाही आहे. इट इज समथिंग हॅपनिंग, एक्साइटिंग, असा तो त्याचं पोटेन्सी. आणि तिसरा भाग नॉव्हेल्टी. ह्या गोष्टी कायम ही प्रॉडक्ट डिझाईन करताना केल्या जातात बिकॉज त्याच्या इन अँटिसिपेशन ऑफ दॅट डोपामाइन सिक्रेट होणार आहे. आता ते मिळाल्यानंतर जेव्हा थोडंसं ते रेग्युलेशन व्हायला लागतं, आय अगेन की मला तो नकोच आहे बोर्डम, कारण तो बोर्डम आणि डुईंग नथिंग किंवा नथिंग डुईंग हे आपण इतकं हॉरिबलाइज केलं की आपण लगेचच त्याच्यासाठी दुसरं काहीतरी शोधून काढायला सुरुवात केली. त्याने हळूहळू डोपामाइनचा स्पाइक येत गेला आणि ते रेग्युलेट करताना हळूहळू त्याचं डाऊन रेग्युलेशन व्हायला लागलं. म्हणजे तुम्ही कधीही बोर होणार नाही ह्या प्रॉमिसमधनं सगळ्यात जास्ती बोर्डम आणि डिप्रेशन आता निर्माण झालं आहे बिकॉज डोपामाइनचं डाऊन रेग्युलेशन ते जेनेटिक सेट पॉईंटच्या खाली जायला लागलं. मग आता पर्याय परत एकच राहिला की परत ते ऍक्सेस करा, ज्याच्यातनं आपण ज्याला इंटेलिजन्स म्हणतो की तेच मग आपण पुन्हा पुन्हा करायला लागलो आणि ह्या भानगडीत आपण ते प्लेजर पेन जो काही बॅलन्स आहे तो बिग टाइम आपण काय म्हणतात घालून बसलो. आणि याच्यामध्ये मग बाकीच्या सुद्धा सगळ्या की ज्या रिलेशनशिप मधले इतर मुद्दे असतात की सिच्युएशन्स ॲम्बिग्युअस असतात, अनसर्टन असतात, ऑकवर्डनेस एक त्याच्यात असतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यातनं त्या ह्युमन कनेक्टच्या नावाखाली कनेक्ट होऊ शकला हे खरंच आहे, पण त्या कनेक्टमधनं ह्या गोष्टी वजा व्हायला लागल्या. पुन्हा आपला मेंदू आणि प्लेजर पेन मेकॅनिझम हे ह्या सगळ्यासाठी की ज्याच्यात अनसर्टनिटी आहे, ॲम्बिग्युइटी आहे, ऑकवर्डनेस आहे किंवा काय म्हणतात अनकंट्रोलेबिलिटी आहे कदाचित, ह्या सगळ्यासाठी तो डिफाईन म्हणजे ते मेकॅनिझम इन प्लेस आहे 40 लाख वर्षापासून. आणि जग मात्र आपण असं निर्माण केलं आणि ही प्रत्येक गोष्ट अशी निर्माण केली की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ॲक्सेसेबल तर आहेच आहे, मगाशी म्हटलं तसं ॲक्सेसेबल, प्लेंटिफुल असे सगळे आपण गोष्टी सुरुवात केली. आणि मग हे मेकॅनिझम म्हटलं तसं की मग इंटेलिजन्स डोपामाइनचं स्पाइक आणि जेवढं स्पाइक तेवढं डाऊन रेग्युलेशन, ह्या सगळ्या चक्रात आपण अडकलो. आणि मग ती वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे मग सुट्टीसाठी सुद्धा आपण म्हणजे व्हेकेशन म्हणून म्हटलं तरी आपण अशाच पद्धतीचं काही ना काहीतरी प्लॅनिंग करतो किंवा घरात बसून विकेंडला शांतपणे घरात बसलो काही केलं नाही तर हे आत्ताच्या सगळ्या ह्याच्यानुसार आहे आपले म्हणजे किती बोरिंग, म्हणजे आपण तो जो बोर्डम मोनोटोनी हे सगळं आपण इतकं हॉरिबलाइज करायला सुरुवात केली दॅट वी ऑलवेज हॅड टू फील इन दॅट. आणि मग तिथे हे सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि आपण त्या अशाच वापरायला लागलो. परत मी म्हटलं तसं की ते ही प्रॉडक्ट डिझाईन करताना तशीच केलेली असतात दॅट यू विल द युजर विल गेट हुक्ड ऑन टू इट. कारण मॉडरेट यूजमध्ये पैसा नाही आहे, पैसा आहे तो द युजर गेट्स हुक्ड ऑन टू इट, त्याच्यातच आहे. आता जर युजर हे हुक्ड ऑन व्हायला पाहिजे असेल तर ही डोपामाइन रिवॉर्ड सायकल हा एकमेव त्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्यानुसारच ती तशी डिझाईन करायला लागतात, केली जातात. आणि आपण ते म्हणत राहिलो की चला आता कुठे काही बोर व्हायचा प्रश्नच येत नाही, अगदी डॉक्टरच्या ह्याच्यात बसलं तरी सुद्धा मीटिंग रूममध्ये कुठेही सगळ्यांच्या मनाखाली असतात बिकॉज आपल्याला तो वेळ नको असतो दोन गोष्टींसाठी. एक तर बोर्डम आणि स्ट्रेसफुल ह्याची आपल्याला ते सवय ठेवलीच नाही आपण, ती इतकं हॉरिबलाइज केलं आणि त्याच्यावरती हे इझिली ॲक्सेसेबल उत्तर आपण सातत्याने काढत आलो. त्यामुळे मी आता म्हटलं तसं की ते डाऊन रेग्युलेशन झालं दुसरं. मग त्यामुळे इथे पर्याय जो आहे तो आत्ता तुम्ही जे केलं तोच की स्ट्रेसफुल आणि बोरिंग अशा पद्धतीचं आयुष्य जगायची अबिलिटी डेव्हलप होणं
त्याच्याशिवाय तर तो 40 लाख वर्षापासूनचा आहे बरं का. आणि ही सगळे जे बदल आहेत ना हे गेल्या काही डिकेड्स मधले आहेत. आणि उत्क्रांतीचा विचार केला तर अगदी आपण समजा 100 वर्ष असं सुद्धा धरलं ना तरी सुद्धा उत्क्रांतीच्या भाषेत इट इज जस्ट अ ब्लिंक ऑफ एन आयलिड. 100 वर्षाचा कालावधी हा काहीच नाही उत्क्रांतीमध्ये. एका पापडीच्या उघडझापी इतक्या कालावधीमध्ये काय मेंदूमध्ये बदल होणार आहे, तिथलं मेकॅनिझम काय बदलणार आहे, आजही ते हार्डवायर आहे. त्यामुळे ह्या पद्धतीच्या उपक्रम आहे जिथे मी म्हटलं की टू डेव्हलप दॅट अबिलिटी. दुसरं जो ह्युमन कनेक्ट म्हणजे आपल्यापैकी पॉडकास्ट कोणी ऐकत असतील तर अमुकच्या पॉडकास्टवरती डॉक्टर हिरेमठांचं हार्ट अटॅक विषयीचं तर म्हणजे मी सुरुवात केल्यानंतर मी अगदी असं मनात की ह्यांच्यासारख्या व्यक्तीने तो रिसर्च सांगितला पाहिजे. तर एक मोठा 75 साल जवळजवळ लॉन्जिट्यूडनल एक रिसर्च झाला आहे की तर त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा हे हायलाईट झालं आहे की ह्युमन कनेक्ट कारण तो इव्होल्युशन मध्ये सुद्धा तो अडॅप्टिव्ह होता. ती जी ब्रेनची अबिलिटी आहे टू कनेक्ट आणि ती ब्रेनसाठी आजही महत्वाची आहे कारण तो अडॅप्टिव्ह होतं ते आपली अबिलिटी. एक म्हणजे त्यातनं सेफ्टी म्हणजे मी मगाशीच म्हटलं तसं की माणसाकडे सेल्फ प्रोटेक्शनसाठी सगळ्यात वीक स्पीशीज आहे आणि त्यामुळे आपण टोळीने राहायला लागतो. सो एक त्याने सिक्युरिटी. दुसरं त्याच्यामुळे पुढचं काय म्हणतात रिप्रोडक्शन म्हणजे पुढचं पिढी जन्माला येणं हाही भाग त्या टोळीमध्ये राहिल्यामुळे बिकॉज वी आर को पेरेंट्स वी आर सो तो एक भाग झाला. आणि तिसरा गटाने राहायला लागल्यामुळे रिसोर्सेसचं वाटप हे सगळ्यांना कारण स्केअरसिटी होती त्यामुळे सगळ्यांना जिवंत राहता येईल असंच ते रिसोर्सेसचं वाटप रिसोर्सेस पुरवू शकलो. आणि ते सगळं जे करू शकल्या त्याच टोळ्या तगल्या आणि त्याच टोळ्यांचे आपण वंश. हे जे करू शकल्या नाही त्या टोळ्या नामशेष झाल्या उत्क्रांतीमध्ये त्यामुळे त्याचे आपण वंशज आहोत हे तर नक्कीच आहे. त्यामुळे हे जे ह्युमन कनेक्टची आपली अबिलिटी आहे त्याला एक अडॅप्टिव्ह असं त्याला व्हॅल्यू आहे. आणि जी व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा ह्या सगळ्यामध्ये मग व्हॉट्सअप असेल किंवा ह्या सगळ्यातनं जो एक पहिला आनंद झाला की आता कनेक्ट करता येत आहे बिकॉज ती आपली नीडही आहे आणि त्याला एक अडॅप्टिव्ह व्हॅल्यू पण आहे. पण तिथे दुसरा घोळ जो आपण केला तो मी म्हटलं तसं की इन्व्हेस्टमेंट न करता ती रिलेशनशिप वाटायला यायला लागली. इन्व्हेस्टमेंट न करता काहीतरी प्लेजर वाटायला यायला लागलं. कुठल्याही हार्डशिप न करता म्हणजे प्लेजर वाटायला यायला लागलं. इथे आपण घोळ केले आणि मग तिथे त्या ह्युमन कनेक्टमधला एक महत्वाचा मुद्दा जो पुन्हा प्लेजर पेनसाठीचा महत्वाचा की त्याच्यात अनसर्टन्टी आहे, त्याच्यात ॲम्बिग्युइटी आहे, त्याच्यात काही मेसी इमोशन्स अनुभवायला येण्याच्या सगळ्या शक्यता आहेत आणि तरी सुद्धा आपण म्हणतो की फेअर इनफ ती अशी वागली तरी सुद्धा काय ती माझी आहे. हा जो एक त्यातला अडॅप्टिव्ह त्यात व्हॅल्यू होती ती हळूहळू त्यातनं निघून जायला लागली. त्यामुळे आपण बघतो तसं की फेसबुकवरती काय 5,000 म्हणजे पण मला गावाला जायचं असेल तर माझी मांजर कोणाकडे ठेवायला जायची तर मला एक सुद्धा घर नाही. हा जो एक आपण पॅराडॉक्स घेऊन जगतो आहोत तर इथे पुन्हा हे मेकॅनिझमचा खूप महत्वाचा. सो नंबर 1 मी म्हटलं तसं की ह्युमन कनेक्ट. एक जे मी म्हटलं तसं की स्ट्रेसफुल आणि बोरिंग आयुष्य असणे म्हणजे त्याची सवय करणं त्याच्यातनं लगेच एस्केप मेकॅनिझम म्हणून या कशाचा वापर न करणं. लेट दॅट इमोशनल एक्सपिरियन्स पास थ्रू यू याचा पळापळ करून लगेच त्यातनं एस्केप करून लगेच कशाचा तरी आधार घेऊन त्या नकोशा वाटणाऱ्या ह्याच्यातनं न पडणं. दुसरा भाग मी म्हटला तसा की रिअल कनेक्ट कारण त्याच्यातनं सोशल ब्रेनच्या अनेक गोष्टी ज्या मेंदू ते क्यूज उचलत असतो कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कम्युनिकेशन मधला फक्त 7% भाग हा व्हर्बल असतो, 93% हा पॅराव्हर्बल असतो. टोनल क्वालिटी पासून सगळ्याच्या मेसेजेसमध्ये ती टोनल क्वालिटी कधीही येत नाही. सो हा जो त्यातला भाग आहे आणि तिथून प्रत्यक्ष काहीतरी कोणीतरी मला बोललं आणि मला ते खूप लागलं तर तिथून पळ काढण्याची मला कुठलीही शक्यता नसते
मी ते अनुभव डील करते आणि मी म्हणते की ओके, काय झालं त्याने, फार काही बिघडलं नाही. आय डिडंट बिकम लेस ऑफ अ पर्सन. ह्यातनं जो इमोशनल मसल बिल्डअप होतो, त्या मेसी इमोशन्सला, म्हणजे अगदी पूर्वी एखादं पोरगं रडत रडत त्याने मला चिडवलं तर आई किंवा आजी पटकन म्हणायची, त्याने काय भुंग पडतात का अंगाला. दिस इज नथिंग बट डेव्हलपिंग दॅट इमोशनल मसल, की अरे थांबा ना, प्रत्येक कोशा वाटणाऱ्या अनुभवापासून पळापळ कशा करायची. सो हा दुसरा भाग. तिसरा भाग पोटेन्सी. सतत तो डोपामाइनचा मी म्हटलं तसं की जेवढा स्पाइक ना तेवढं डाऊन रेग्युलेशन. त्यामुळे छोटे छोटे दिवसात मिळणारे जे छोटे आनंद आहेत, काय सहज खिडकीतनं नजर गेली आहे, एखादं छान फूल, एखाद्या फुलाचा वास आला, इथपासनं हे छोटे म्हणजे लेस पोटेंट, की जिथे ही प्लेजर पेन सायकल आणि डोपामिन रिवॉर्ड सायकल अशी टॉसवर जाणार नाही, अशा प्रकारचे आनंद शोधता येणं, जगता येतं. कारण काय होतं ना, ज्या वेळेला ह्या पद्धतीचे पर्याय आपण शोधतो की तिथे डोपामिनचा सर्ज येतो, तेव्हा हळूहळू असं होतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेण्याचे आपले सगळे पर्याय नॅरो डाऊन व्हायला लागतात. आणि मग मोर एक्साइटिंग, वॉन्टिंग मोर अँड मोर, आणि मग त्याचं सगळंच म्हणजे टॉलरन्स पण डेव्हलप होतो. म्हणजे आधी 10 मिनिटं गेम खेळल्याने मला छान वाटत असेल तर हळूहळू तीच किक बसायला मला 20 मिनिटं खेळायला लागतं. म्हणजे जे सबस्टन्समध्ये होतं, दारूमध्ये होतं, तसाच तो बिहेवियर मधला भाग आहे. आणि दुसरा भाग असा की डिपेंडन्सी डेव्हलप होते. कारण छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद घेण्याची क्षमता आपली गेली तर मग आता ह्याच्याशिवाय पर्याय राहत नाही तो लो लिफ्ट करायला. कारण तो परत इक्विलिब्रियमला तर ब्रेनला आणायचा आहे, पण तो लो लिफ्ट करायला मला दुसरं काहीच सापडत नाही. कारण ती क्षमता मी घालवून बसली. तर मग जसं पुन्हा सबस्टन्स ॲडिक्शन मध्ये होतं की परत दारू पिण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे आनंदासाठी दारू पिणं केव्हाच मागे पडतं, हळूहळू कंपल्सिव्ह ड्रिंकर जे व्यक्ती व्हायला लागतं, तेच परिणाम कुठल्याही या पद्धतीच्या बिहेवियरचे पण मेंदूवरती होतात. त्यामुळे सबस्टन्स आणि बिहेवियर हे दोन्हीचे मेंदूवरती होणारे परिणाम ह्याच पद्धतीचे आहेत. त्यामुळे लेस पोटेन्सी असलेल्या या गोष्टी, साध्या साध्या गोष्टींमध्ये पुन्हा सहभागी होऊन, पण ते सगळं हे बाजूला केल्याशिवाय, कारण ते हाताशी मी म्हटलं तसं की इतकं ॲक्सेसिबल ते आहे आणि बाकीच्या गोष्टी तर तो प्रॉडक्ट डिझाईन करताना घेतलेल्याच आहेत. त्यामुळे हा जो त्यातला भाग आहे, एवढ्या 3-4 गोष्टी लक्षात जर घेतल्या तर, आणि आता न्यूरोसायंटिस्टचा एक रिसर्च असा सांगतो आहे की तुम्ही 1 महिना जरी ॲब्स्टिनन्स मध्ये, म्हणजे ॲडलेसंट ॲडिक्शन हा खूप वेगळा मुद्दा, पण जे फक्त अजून ओव्हरयूज ह्या पातळीवरती आहेत, त्यांनी 1 महिना जरी ॲब्स्टिनन्स ठेवला पूर्णपणे तरी सुद्धा पेन प्लेजर सायकल, रिवॉर्ड सायकल ही रिस्टोर होऊ शकते, असं आता न्यूरोलॉजिस्ट ठामपणे सांगता आहेत. आउट ऑफ मेनी रिसर्चेस अँड ऑन द एक्सपेरिमेंट. त्यामुळे हे शक्य आहे, जो आपण बॅलन्स सगळा मेसअप केला आहे तो रिस्टोर करणं शक्य आहे. ऑल दॅट रिक्वायर्स इज 1 मंथ ऑफ ॲब्स्टिनन्स, आणि नंतरचा फोकस ह्याच्यावरती जास्त. टेक्नॉलॉजी हा आता आपला पार्टनर झाला आहे, नो मॅटर व्हॉट वी डू. त्यामुळे त्याच्यापासून पळून जाणे आणि सुटका करणे असा मुद्दाच नाही आहे. पण मी असं नेहमी म्हणते की माझ्या जनरेशनला ना टेक्नो लिटरेट व्हायला लागलं, मला समजूनच घ्यायला लागली ती सगळी. म्हणजे सोनोग्राफी सुद्धा, माझं मेडिसिन पूर्ण झालं तोपर्यंत अजून सोनोग्राफी पण आलेली नव्हती. सो मला ते पण शिकायला लागलं नंतर. ओके, सो माझ्या जनरेशनला टेक्नॉलॉजी शिकून घ्यायला लागली. माझ्या पुढच्या जनरेशनला टेक्नो सॅव्ही व्हायला लागलं, कारण ती हळूहळू त्यांच्याबरोबर ती यायला लागलेली आणि नवीन टेक्नॉलॉजी ही पटापटा. पण आत्ताचं जे जनरेशन आहे, दे नीड टू बी टेक्नो स्मार्ट. दे नीड टू अक्वायर द स्किल टू यूज टेक्नॉलॉजी टू देअर ॲडव्हान्टेज, नॉट टू देअर डिसॲडव्हान्टेज. आत्ता गडबड तिथे होतीये. वी आर युझिंग टेक्नॉलॉजी, त्याहीपेक्षा सिंपल, दे आर युझिंग टेक्नॉलॉजी लार्जली टू देअर डिसॲडव्हान्टेज अँड व्हेरी लेस टू देअर ॲडव्हान्टेज. त्यामुळे हा बॅलन्स आपल्याला कायम साधायला लागणार आहे.
पण तो बॅलन्स साधायचा असेल तर मग हे भान असण्याची गरज आहे. कारण प्लेजरचा एक्सपिरियन्स तर पाहिजेच आहे, तो कसा आपण नाकारणार? त्यामुळे ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या आयुष्याचा भाग होत नाही आणि मग वी अक्वायर द स्किल टू यूज टेक्नॉलॉजी ओनली टू अवर ॲडव्हान्टेज, तर मग हा बॅलन्स साधणं. आणि मी म्हटलं तसं की आत्ता तो रिस्टोअर होण्यासाठी 1 महिन्याचा ॲब्स्टिनन्स हे अगदी छातीटोकपणे आता सांगितलं जातंय की डेफिनेटली विल हेल्प यू. पण आफ्टर दॅट अशा प्रकारचा जर हे ठेवला तर आय थिंक विल बी हॅपियर. कारण आपण हेल्दी जग मागे सोडून आता ॲडिक्टोजेनिक जगाकडे जे चाललो आहोत ते जर आपल्या हेल्दी वर्ल्डकडे, कारण आता एवढा अबंडन्स, एवढी सिक्युरिटी आणि हे आहे, सो व्हाय नॉट क्रिएट अ हेल्दी वर्ल्ड रादर दॅन ॲडिक्टोजेनिक वर्ल्ड. तर त्याचे आपण जर चेंज एजंट होऊ इच्छित असलो तर आय थिंक दिस इज द पाथवे टू गो अबाउट इट. ओके, थँक्यू.